इव्हॉल्व करिअर अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. जसे की मालूम आहे आपला लेक्चर कोणतं चालू होतं, अल्जेब्रा. ओके, लास्ट लेक्चरला आपण काय शिकलो होतो, हे फॉर्म्युले शिकलो होतो का, कोणचे, ए प्लस बी चा होल स्क्वेअर इज इक्वल टू काय, ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर. ओके, नेक्स्ट ए मायनस बी चा पॉवर 2 काय शिकलो होतो, ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. ओके, थर्ड प्रॉब्लेम शिकलो होतो आपण इथे, ए प्लस बी चा स्क्वेअर प्लस ए मायनस बी चा स्क्वेअर इज इक्वल टू काय होतो, 2 इंटू ए चा पॉवर 2 प्लस बी चा पॉवर 2. हो, हे खूप महत्त्वाचे फॉर्म्युले दिलेले तुम्हाला. ओके, आणि याचे रिझल्ट तुम्हाला काय करावे, लक्षात ठेवावे लागेल. कारण की जर तुम्ही दोघाला ऍड करत राहिले तर काय होईल, तुमचा टाइम वेस्ट होईल. आणि जर तुम्हाला हा रिझल्ट जर माहित असेल, जसे की ए प्लस बी चा होल स्क्वेअर प्लस ए मायनस बी चा होल स्क्वेअर इज इक्वल टू काय होतो, 2 इंटू ए चा पॉवर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ओके, सेम फोर्थ प्रॉब्लेम हे सांगितलं तुम्हाला मी फॉर्म्युला, ए प्लस बी चा पॉवर 2 मायनस ए मायनस बी चा पॉवर 2 बरोबर काय होतो, 4ab. आणि ह्या बेसिसवर मी तुम्हाला डिफरंट टाइप्स ऑफ एक्झाम्पल सांगितले होते. ओके, समजलं का तुम्हाला, हे जे 4 फॉर्म्युले मी तुम्हाला सांगितले आहे आणि खूप IMP आहे. ह्या बेसिसवर अर्धा जो आपला हाफ अल्जेब्रा राहतो हा 4 फॉर्म्युलाच्या बेसिसवर राहतो. ओके, आणि काही क्यूबचा राहतो, बरोबर आहे ना. तर याच्या बेसिसवर मी तुम्हाला काही प्रॉब्लेम पण सॉल्व्ह करून दिले. आज मी तुम्हाला काय करणार आहे, NTPC मध्ये जे आलेले लेटेस्ट एक्झाम्पल आहेत हे पण सांगणार आहे, आणि याच्यापासून जो दुसरा पॅटर्न तयार होतो आपल्या अल्जेब्रा मध्ये हे पण सांगणार आहे. ओके, तर मित्रांनो आता NTPC मी तुम्हाला शिफ्ट लिहू. तर मित्रांनो, हे एक्झाम्पल NTPC एक्झाम मध्ये आलेलं जस्ट लेटेस्ट मध्ये, आणि तुम्हाला याचा रिझल्ट फाइंड आउट करायचा होता. ओके, तर मी तुम्हाला लास्ट जे क्लास होता त्याच्या वेळेस तुम्हाला हा फॉर्म्युला सांगितला पण होता. ओके, म्हणजे 3 व्हेरिएबल राहत होते आणि त्याचा मी तुम्हाला पॉवर पण सांगितला होता. काय होत होता, मला जस्ट आता मी तुम्हाला एकदा पुन्हा सांगतो, ए प्लस बी प्लस सी चा पॉवर काय होतो, 2 जर असला तर काय होतो, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस ट्वाइस ऑफ ए बी प्लस बी सी प्लस ए सी. हे सांगितलं होतं मी तुम्हाला, रिझल्ट हो सांगितलं होतं मी तुम्हाला लास्ट लेक्चरला, तुम्हाला आठवत असेल तर. ओके, तर काय होते बघा, प्रॉब्लेम काय दिलेला आहे, 7a 6b प्लस 4c चा पॉवर 2 दिलेला आहे, आणि आपल्याला काय याचा रिझल्ट फाइंड आउट करायचा होता. आणि तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले होते. मी ते 4 ऑप्शन लिहिलेले नाही आहे, पण तुम्हाला मी डायरेक्ट जो हे होता म्हणजे आउट त्याचा आन्सर काय होता हे तुम्हाला सांगणार आहे. आता व्हॅल्यू पुट करा, तर इथे काय आता a च्या जागी जर 7a आहे तर काय होईल, 49a स्क्वेअर. ओके, नेक्स्ट b च्या जागी 6b आहे, काय होईल, 36b स्क्वेअर. ओके, c च्या जागी काय आहे, 4c आहे, तर काय होईल, 16c स्क्वेअर. ओके, समजलं का तुम्हाला इथपर्यंत काय केलं मी, a 7a प्लस 6b प्लस c याचा मी काय केलं आहे, प्रत्येक ठिकाणी स्क्वेअर केलेला आहे. नंतर काय फॉर्म्युल्यामध्ये 2 टाइम्स ऑफ ab bc प्लस ac, तर सेम इथे फॉलो करायचं. काय होईल, 2 टाइम्स ऑफ याच्या समोर करतो काय करायचं, 2 टाइम्स ऑफ ab काय होईल, 7 इंटू 6 किती होईल, मी डायरेक्टच लिहितो याची आन्सर. बघा काय होईल, 7 सकम 42, 42 चा डबल किती होतं, 84 होतो ना, तर काय होईल 84ab. ओके, दोन्ही मी मल्टिप्लाय केलं डायरेक्ट, म्हणजे काय केलं मी, 7 इंटू 6 फर्स्ट टाइम, a इंटू बी आहे ना, हो a इंटू बी आहे, म्हणजे 7 से कम किती होतो, 42, 42 चा डबल किती होतो, 84. ओके, नेक्स्ट इथे काय दिलाय, bc म्हणजे ह्या दोघाचा, नंतर 6 चूक 24, 24 चा डबल किती होतो, 48. ओके, 48 bc. असं आला, समजलं का तुम्हाला, 6 चौक किती होतो, 24, पण याच्या ब्रॅकेट मध्ये बाहेर 2 आहे. ओके, जर मी ब्रॅकेटच्या अंदर नेलं तर 2 टाइम्स होईल. ओके, समजलं का. नेक्स्ट लास्ट काय आहे, इथे काय होईल, नेक्स्ट a इंटू सी, बरोबर आहे, हे इथे फॉर्म्युल्यानुसार काय होईल, 7 चौक 28, 28 दोन्ही काय होईल, 56. ओके, आणि फायनल इथे काय आहे, AC. ओके, तर बघा याचं फायनल जे आन्सर तुम्हाला दिलेलं होतं ते होतं 49 इंटू ए स्क्वेअर प्लस 36b स्क्वेअर प्लस 16c स्क्वेअर प्लस 84 इंटू AB प्लस 48 इंटू BC प्लस 56 इंटू AC.
हे तुम्हाला काय दिलेलं होतं, फायनल आन्सर दिलेलं होतं आणि हे जस्ट एक्झाम मध्ये आलेलं एक्झाम्पल आहे आणि याच्या बेसिसवर म्हणजे जे शिफ्ट होत्या त्या शिफ्ट मध्ये पण अशा प्रकारचे एक्झाम्पल तुम्हाला विचारले होते. मी जस्ट एक एक्झाम्पल घेतलाय तुम्हाला की बा किती इझी वे तुम्ही काय करू शकता, आन्सर फाइंड आउट करू शकता. ओके, समजलं काय? ओके. तर मित्रांनो हे सेकंड एक्झाम्पल आहे आणि एनटीपीसी मध्ये आलेलंच आहे, जस्ट लेटेस्ट एक्झाम झाली आहे. त्याच्यामध्ये कोणची तारीख होती, 5 जून 2025 ला आलेला आहे. ओके, तर मित्रांनो हे 5 जूनला आलेला प्रॉब्लेम आहे. ओके, तर याला काय असे हे इक्वेशन दिलं तुम्हाला आणि याला सिम्प्लिफाय करायचं होतं, तर करू शकाल काय? हो, इझी करू शकतो. आपल्याला दोन्ही फॉर्म्युले मालूम आहेत, ए प्लस बी आणि ए मायनस बी. ओके, जर तुम्हाला फॉर्म्युले माहित असेल तर काय करायचं, डायरेक्ट 4x स्क्वेअर प्लस काय होईल, ए प्लस बी चा होल स्क्वेअर काय होतो, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ट्वाइस इंटू ए बी आणि इथे सेम फॉर्म्युला होतो इम्प्लिमेंट. ओके, तर काय होईल, 2 चा स्क्वेअर किती होतो, 4 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 2 टाइम्स काय होतो, 2 त्रिक 6 चे डबल किती होतो, 12. ओके, 12x. कसं केलं समजलं तुम्हाला, 2 इंटू 3 काय होतं, 2ab होतो ना, तर काय होतो, a च्या जागी 2 लिहिला आणि b च्या जागी 3 लिहिला. ओके, इथे 2x आहे पण. ओके, नंतर काय होईल, ते 3 चा स्क्वेअर किती होतील, 9. नेक्स्ट इथे बघा, इथे मायनसचा साइन आहे, गफलत करायची नाही. जर तुम्ही प्लस प्लस लिहित राहिले तर काय होईल, चूक होईल. जर तुम्ही मायनसने ब्रॅकेटला जर हे केलं, मल्टिप्लाय केलं तर काय होतो, जर पॉझिटिव्ह साइन असेल तर मायनस होतो. इथे डायरेक्ट न लिहिता मी तुम्हाला सांगतो लागेल, तर काय होईल, इथे एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 होईल. ओके, समजलं नाही कसं काढलं मी? हो, फॉर्म्युल्यानुसार. सेम थर्ड काय होईल, इथे 12x प्लस 9 मायनस, इथे ब्रॅकेटला सॉल्व्ह केलं तर काय होईल, एक्स स्क्वेअर मायनस 2x मायनस काय होईल, 1 होईल. ओके, समजलं काय? काय केलं मी, ब्रॅकेट मध्ये मायनसने मल्टिप्लाय केलं तर काय होईल, मायनस एक्स स्क्वेअर मायनस 2x मायनस 1. बरोबर आहे? इथपर्यंत समजलं का सर्वांना? हो, समजलं असेल, कारण की काही एवढं कठीण नाही आहे. नंतर काय केलं मी, बघा इथे 4x स्क्वेअर आहे, इथे मायनस एक्स स्क्वेअर आहे, काय होईल, 4x स्क्वेअर मधून एक्स स्क्वेअर केलं काय होईल, 3x स्क्वेअर. ओके, नेक्स्ट 12x मधून 2x गेले, काय राहते, 10x. नेक्स्ट प्लस 9 मधून 1 गेला, किती राहतो, प्लस 8. तर बघा मित्रांनो, हे जे होतं तुम्हाला दिलेलं, हे फायनल आउटपुट दिलेलं होतं तुम्हाला. ओके, दिस इज अवर फायनल आन्सर दिलेलं होतं तुम्हाला. काय दिलेलं होतं, 2x प्लस 3 चा पॉवर 2 मायनस 1 प्लस 1 चा पॉवर 2 आणि तुम्हाला याला सिम्प्लिफाय करायचं होतं आणि तुम्हाला ह्या फॉर्म मध्ये आन्सर दिलेले होते. ओके, मी काय केलं, जस्ट पुट केले, म्हणजे जो आपला फॉर्म्युला होता त्यानुसार मी त्याला ह्या ब्रॅकेटला सिम्प्लिफाय केलं आणि प्लस मायनस केले आणि ह्या फॉर्म मध्ये आन्सर आणलं. ओके, समजलं का इथपर्यंत? आणि हे एनटीपीसी मध्ये आलेलं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं जे अंडर ग्रॅज्युएट चालू आहे की येणारी जे ग्रुप डी आहे त्याच्यासाठी हे खूप महत्वाचं आहे, कारण की रेल्वेचा जो पॅटर्न आहे तो कसा होतो, नेहमी रिपीट होत आहे. जे एएलपी पासून चालू झालेला आहे तुम्ही बघत असाल, सेम पॅटर्न आरपीएफ असो, टेक्निशियन असो किंवा एनटीपीसी होतो, सेम पॅटर्न फॉलो होत आहे आणि हे जर तुम्ही करून गेले तर नक्कीच तुम्हाला काय होईल, फायदा होईल. तर अजून नंतर आपण काही एक्झाम्पल आलेले आहे, एक्झाम्पल मध्ये हे पण बघू. ओके, तर नेक्स्ट एक्झाम्पल बघू. ओके मित्रांनो, तर नेक्स्ट एक्झाम्पल बघा, 6 जून 2025 ला विचारलेला आहे. काय विचारलं होतं तुम्हाला, इफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू 111 आणि a इंटू बी किती दिलाय, 27. तर तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलं होतं a मायनस बी आणि a प्लस बी. बघा, करू शकता का? करू शकता का? हो, करू शकतो. माझ्याजवळ मला दोन्ही व्हॅल्यू मालूम आहे. कोणची व्हॅल्यू मालूम आहे मला, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर काय दिलाय, 111 दिलाय आणि ए इंटू बी किती दिलाय, 27 दिलेला आहे आणि मला फाइंड आउट करायला सांगितलं ए मायनस बी डिवाइड बाय ए प्लस बी. ओके, तर कोणता फॉर्म्युला आहे इथे, तुम्हाला दोन्ही जे फॉर्म्युले आहे आपण जे इथे लिहिलेले आहे, फर्स्ट फॉर्म्युला आणि सेकंड फॉर्म्युला, काय करावं लागेल, तुम्हाला इथे इम्प्लिमेंट करावं लागेल. तर काय करायचं, सर्वात प्रथम ए प्लस बी चा होल स्क्वेअर काय होईल, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी होईल. बरोबर आहे? काय होईल, इथे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर दिलेलं आहे ना, 111. ओके,
इथे काय होईल 2 टाइम्स ऑफ AB आहे ना, तर 27 चा डबल किती होईल 54. ओके, मला सांगा इथे काय होईल, किती होईल हे ऍड केलं तर 4 आणि 1 5, 5 आणि 1 6 आणि काय इथे सांगा, इथे 1 होईल 165. हे कशाची निघाली, A प्लस B चा पॉवर 2 नाही, बरोबर आहे. पण आपल्याला इथे काय विचारलाय, A प्लस B आहे ना, तर A प्लस B ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. तर काय होईल, हे अंडर रूट मध्ये जाईल. काय होईल, अंडर रूट मध्ये 165 होईल. हे तर A प्लस B ची व्हॅल्यू काढली आहे. आपल्याला अजून कशाची व्हॅल्यू काढायची आहे, A मायनस B ची व्हॅल्यू काढायची आहे. करायचं व्हॅल्यू इथे जो फॉर्म्युला दिलाय त्याच्यानुसार काढायची. ओके, तर काय होईल A मायनस B, काय होईल फॉर्म्युला A स्क्वेअर मायनस 2 ट्वाइस AB प्लस B स्क्वेअर. ओके, A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर दिलाय, किती दिलाय तुम्हाला 111 दिलाय. हो, आणि इथे काय होईल 27 दोन्ही 54. तर काय होईल, 11 तून 4 गेले किती राहतो, 7 राहतो. आणि 11 तून 6 गेले किती, 11 तून 6 गेले किती राहतो 55 राहतो ना, बरोबर आहे. किती राहतो बघा, इथे A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर किती दिलाय 111 मायनस मी काय केलं 27 चा डबल केला. तर बरोबर आहे, 11 तून 4 गेले किती राहतो 7 राहतो. आणि 11 तून 6 गेले किती राहतो, इकडे 1 राहील ना, मग समजते ना, सबट्रॅक्शन वगैरे समजते ना सर्वांना. हो, तर 11 तून 6 गेले किती राहते 5 राहतो. पण ही कशाची व्हॅल्यू आहे, A मायनस B चा पॉवर 2 ची व्हॅल्यू आहे. पण तुम्हाला कशाची व्हॅल्यू काढायची आहे, A मायनस B. तर हे काय होईल अंडर रूट मध्ये 57. आणि तुम्हाला फाइंड आउट काय करायला सांगितलं इथे, A मायनस B डिवाइड बाय A प्लस B. तर काय होईल सांगा, A मायनस B ची व्हॅल्यू काय काढली आहे मी इथे अंडर रूट 57 काढली. आणि याची किती काढली A प्लस B ची अंडर रूट मध्ये 165. तर हे तुमचं काय झालं, फायनल आन्सर झालं. ओके, अंडर रूट मध्ये 57 डिवाइड बाय अंडर रूट मध्ये 165, हे काय झालं आपलं फायनल आन्सर झालं. मी इथे जे मला फाइंड आउट करायला सांगितलं होतं A मायनस B डिवाइड बाय A प्लस B, याची जी व्हॅल्यू आहे ती काय अंडर रूट मध्ये 57 डिवाइड बाय अंडर रूट ऑफ 165. ओके, अंडर रूट मध्ये 57 भागिले अंडर रूट मध्ये 165. बघा काय केलं आपल्याला, इथे A स्क्वेअर दिलेला होता, A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर इज इक्वल टू 111 दिलेला होता, A इंटू B दिलेला होता 27. आणि तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलं होतं, काय फाइंड आउट करायला सांगितलं होतं, A मायनस B डिवाइड बाय A प्लस B. आणि आपण काय आपल्या जवळ जे फॉर्म्युले होते कोणते A प्लस B आणि A मायनस B चा, इथे जस्ट मी काय केलं इम्प्लिमेंट केला आणि मला इथे A प्लस B आणि A मायनस B ची व्हॅल्यू फाइंड आउट मिळाली. आणि जे मला फाइंड आउट करायला सांगितलं मी इथे जस्ट पुट केली व्हॅल्यू ते, त्याच्यातून काय मिळाले मला फायनल आन्सर मिळाला. समजलं काय. आणि हे अशा प्रकारचे एक्झाम्पल तुम्हाला जे NTPC मेन्स वगैरे राहील किंवा तुम्ही आगामी येणारी SSC वगैरे राहील अशा एक्झाम्पल मध्ये तुम्हाला विचारू शकता. ओके, तर बघा काही कठीण नाही याच्यात. समजलं का सर्वांना. ओके मित्रांनो, नेक्स्ट प्रॉब्लेम आहे आणि हे खूप म्हणजे मोस्ट रिपीटेड प्रॉब्लेम आहे. ओके, एक्झाम मध्ये खूप डाव आलेला आहे आणि SSC मध्ये तर 2022 पर्यंत मोस्ट पॉप्युलर एक्झाम मध्ये राहत होतं. ओके, काय दिलं तुम्हाला x प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 13. इथे काय होईल मग, आणि तुम एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड इज इक्वल टू 91. आणि इथे तुम्हाला एक अजून कंडिशन दिलेली होती की एक्स झेड इज इक्वल टू वाय स्क्वेअर दिलेला होता आणि तुम्हाला फाइंड आउट काय करायला सांगितली होती, वाय ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितली होती. ओके, तर बघा दिसायला खूप कसं कॉम्प्लिकेटेड आहे, पण हे तुम्हाला कुठे विचारू शकतात, मेन्स लेवल NTPC किंवा SSCच्या मेन्स मध्ये तुम्हाला पुन्हा रिपीट होऊ शकते असं प्रॉब्लेम. तर काय करायचं, करू शकसाल का. हो करू शकतो आपण, बरोबर आहे. इथे फॉर्म्युला जस्ट पुट करायचा, x प्लस वाय प्लस झेड चा स्क्वेअर जर केला मी तर काय होतो, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर प्लस काय होतो 2 टाइम्स ऑफ एक्स वाय प्लस वाय झेड प्लस झेड एक्स. ओके, होईल का, होतो ना, होतो, बरोबर आहे. तर नंतर काय करायचं, इथे जस्ट व्हॅल्यू पुट करायची. काय होईल, 13 चा स्क्वेअर किती होतो 169. आणि इथे काय दिलंय तुम्हाला एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. ओके, किती दिलेलं आहे 91. पण इथे एक तुम्हाला कंडिशन पण दिलेली आहे बघा, एक्स झेड इज इक्वल टू काय दिलंय तुम्हाला, जे झेड एक्स दिलाय तुम्हाला किंवा एक्स झेड म्हणा, इथे वाय स्क्वेअर दिलेला आहे. तर काय करायला लागेल तुम्हाला, वाय ची जर व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर तुम्हाला काय करायला लागेल, इथे एक्स इंटू झेड आहे, इथे वाय स्क्वेअर काय करायचं पुट करायचं.
ओके, तर काय करायचं इथे एक्स वाय प्लस वाय झेड प्लस मला सांगा इथे एक्स इंटू झेड ची व्हॅल्यू तुम्हाला ह्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला दिलेलं आहे की एक्स इंटू झेड इज इक्वल टू वाय स्क्वेअर दिलेलं आहे. तर काय करायचं हे जे झेड एक्स लिहिलं आहे मी इथे काय लिहायचं वाय स्क्वेअर लिहायचं. ओके, समजलं का सर्वांना काय केलं मी? हो, तर इथे मी काय म्हटलं ह्या आपल्याला जो एक्झाम्पल दिलेला आहे तिथे एक्स इंटू झेड ची जी व्हॅल्यू दिली आहे इज इक्वल टू वाय स्क्वेअर दिलेला आहे. ओके, तर काय करायचं इथे 91 काय होईल इकडे लेफ्ट हँड साइडला येईल. ओके, 2 इथेच राहील. मला सांगा याच्यातून काय कॉमन निघतो? एक अशी कॉमन मला व्हॅल्यू सांगा इथली म्हणजे व्हेरिएबल सांगा जो कॉमन निघू शकतो. तर तो कोणता आहे इथे वाय. ओके, बघा प्रत्येक याच्यात वाय आहे. हो वाय आहे ना प्रत्येक याच्यात, तर इथे वाय कॉमन निघतो ना, तो निघतो. तर काय होईल इथे सांगा मला, काय होतो सांगा मला. सर्वात प्रथम इथे होतो एक्स प्लस झेड प्लस काय होतो वाय होईल ना, कारण की मी इथे वाय काय केला कॉमन काढलेला आहे. ओके, इथे काय राहतो 9 मधून 1 गेला किती राहतो 8, 16तून 9 गेले किती राहतो 7. ओके, तर किती राहतो 78. इथे काय राहील 2y इंटू एक्स प्लस वाय प्लस झेड ची व्हॅल्यू सांगा मित्रांनो मला इथे काय दिलेली आहे. इथे सांगा एक्स प्लस वाय प्लस झेड ची व्हॅल्यू काय दिली आहे आपल्याला 13 दिलेली आहे. ओके, इथे दिलेली आहे ना, मी ह्या फॉर्म मध्ये आणला इथे पूर्ण इक्वेशन. तर काय होईल इथे 13 किती होतो 13च्या पाड्यात 78 येतो का? हो, मग इथे 2y तर y ची व्हॅल्यू काय निघाली इथे 3. ओके, समजलं का मित्रांनो काय केलं मी? समजलं असेल सर्वांना 3 कशी आली. तर काय केलं इथे आपल्याला काय दिलं होतं एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 13 दिलेले होते आणि एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर इज इक्वल टू 91 दिलेला होता आणि तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलं होतं एक्स झेड नाही इथे आणि कंडिशन पण दिलेली होती एक्स इंटू झेड इज इक्वल टू वाय स्क्वेअर. ओके, त्याच्यानंतर काय सांगितलं तुम्हाला फाइंड द व्हॅल्यू ऑफ वाय. ओके, मी जस्ट काय केलं इथे फॉर्म्युला पुट केला एक्स प्लस वाय प्लस झेड चा पॉवर 2 इज इक्वल टू काय होतो एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ऑफ एक्स वाय वाय झेड प्लस झेड एक्स. पण मला इथे एक कंडिशन दिलेली होती, मी पुन्हा पुन्हा सांगत आहे तुम्हाला इथे कंडिशन दिलेली आहे एक्स इंटू झेड काय आहे वाय स्क्वेअर. तर मी इथे व्हॅल्यू पुट केली ती. ओके, नंतर मला दिसलं इथे की वाय कॉमन निघत आहे प्रत्येक ठिकाणाहून, तर मी वाय कॉमन काढला तर इथे काय मिळालं एक्स इंटू झेड प्लस वाय. बाकी तर तुम्हाला सर्वांना माहीतच असेल इथे 13 चा स्क्वेअर घेतला मी, इथे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर ची व्हॅल्यू काय होते 91. इकडे लेफ्ट हँड साइडला आणलं 78 राहतो, 169 मधून 91 गेला तर 78 राहतो. इथे काय राहील मग जी इथे आपण कॉमन काढला होता वाय नंतर काय राहिली होती एक्स प्लस झेड प्लस वाय राहिला होता आणि इथे एक्स प्लस वाय प्लस झेड ची व्हॅल्यू 13 दिलेली होती म्हणून मी इथे 13 लिहिली आहे व्हॅल्यू. काय होतो 13 किती होतो 78. इथे काय आहे इज इक्वल टू 2y आहे. तर काय होतं y ची व्हॅल्यू काय निघाली 3 आणि दिस इज अवर फायनल आन्सर. समजलं का सर्वांना? अशा प्रकारे जर एक्झाम्पल आलं तर असं तुम्हाला टॅकल करावं लागेल. ओके, हे मी तुम्हाला समजावण्यासाठी सांगितलं आहे, नाहीतर एवढे स्टेप करायची गरज नाही आहे. तुमचे जर कॉन्सेप्ट प्लस प्रॅक्टिस असेल तर विदिन 30 to 40 सेकंड मध्ये काय होतो तुमचा आन्सर निघू शकतो. ओके, समजलं का? तर मित्रांनो हे होते आपले एनटीपीसी मध्ये लेटेस्ट आलेले एक्झाम्पल आणि ह्या बेसिस ह्या 4 फॉर्म्युल्याच्या बेसिसवर मी तुम्हाला 2 ते 3 म्हणजे 10 ते 12 प्रॉब्लेम ऑलरेडी घेतलेले आहे. ओके, तर नेक्स्ट पॅटर्न कसा राहतो ह्या फॉर्म्युल्याच्या बेसिसवरच राहतो, पण तुम्हाला काय करायला लागतं ते ओळखावं लागतं. ओके, तर काय राहतो मला सांग. इथे तुम्हाला काय दिलेला राहतो एक्स प्लस 1/x. ओके, ओळखूच आला असेल हा पॅटर्न खूप पॉप्युलर पॅटर्न आहे आणि प्रत्येक शीट मध्ये एसएससी असो किंवा आपले आरआरबी असो किंवा ग्रुप डी वाल्यांचा फेवरेट टॉपिक आहे हा. ओके, म्हणजे हा जो पॅटर्न आहे हा खूप फेमस टॉपिक हे आहे पॅटर्न. ओके, इथे काय दिलेलं राहतो तुम्हाला एक्स राहतो प्लस 1/x राहतो आणि तुम्हाला काय म्हणतात इफ जर x प्लस 1/x असतो तर तुम्हाला फाइंड आउट करायला लावतात x प्लस x स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअर. ओके, अशा प्रकारचा तुम्हाला प्रॉब्लेम दिलेला राहतो. तर कसं फाइंड आउट करायचं तर काही नाही, हा फॉर्म्युल्यानुसारच आहे सेम. हे जे फॉर्म्युला आहे फक्त इथे काय आहे इथे 2 व्हेरिएबल दिलेले होते तुम्हाला, इथे एकच व्हेरिएबल दिलेला आहे. ते कोणतं दिलेलं आहे एक्सच दिलेला आहे. ओके, समजलं काय म्हणायचं आहे मला?
तुम्हाला प्रॉब्लेम जर x प्लस 1/x असेल तर तुम्हाला काय म्हणतात फाइंड आउट करा x स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअर किंवा x चा पॉवर 4 काय होतो किंवा इथे काय होतो x चा पॉवर 4 1/x चा पॉवर 4 हे तुम्हाला अशा व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगते. तर सर्वात प्रथम काय करतो मी तुम्हाला x स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअर ची डायरेक्ट व्हॅल्यू काढून सांगतो की कसं फाइंड आउट करायचं. ओके, नंतर x चा पॉवर 4 प्लस 1/x चा पॉवर 4 कशी व्हॅल्यू फाइंड आउट करायची हे पण सांगतो तुम्हाला. ओके, मला सांगा मित्रांनो, जर x प्लस 1/x याला जर मी होल स्क्वेअर केला, याचा पॉवर जर 2 केला तर सांगा मला या फॉर्म्युल्यानुसार काय होईल व्हॅल्यू. तर काय होईल, सर्वप्रथम इथे x स्क्वेअर होईल, बरोबर आहे. नंतर काय होईल 1/x स्क्वेअर होईल. 1 चा पॉवर 2 असला तरी एकच राहतो, बरोबर आहे. डिवाइड बाय x स्क्वेअर प्लस मला सांगा 2 टाइम्स इथे काय होतं a होता. सपोज हा a आहे आपला, हा b आहे. सपोज काय होईल इथे a इंटू b होता ना, तर इथे काय करायचं x सर्वात प्रथम समजा x ला मी a मानला तर काय होईल इथे x होईल, बरोबर आहे. नंतर b ला हे कन्सिडर करेल मी 1/x, काय होईल इथे 1/x. ओके, तर काय होईल सांगा मला, काय होते इथे होतो x स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअर प्लस 2 होतो ना. ओके, समजलं का सर्वांना. जर तुम्हाला जर हे फॉर्म मध्ये आणायचं असेल तर बघा ह्या फॉर्म मध्ये निघतो. जर तुम्हाला आता मी तुम्हाला डायरेक्ट याचे हे सांगणार आहे की बा याचे आउटपुट काय निघतो. ओके, हा, तर मित्रांनो बघा इथे मी तुम्हाला डायरेक्ट सांगणार आहे. जर तुम्हाला असं म्हटलं 1x प्लस 1/x इक्वल टू n दिलेला आहे आणि तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलं x स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअर, तर त्याचा डायरेक्ट फायनल जे रिझल्ट काय राहतो n स्क्वेअर मायनस 2 राहतो. हेच सांगायचं होतं तुम्हाला. ओके, नेक्स्ट जर आणि नंतर जर तुम्हाला x चा पॉवर 4 प्लस 1/x चा पॉवर 4 विचारला तर काय करायचं, हे जे तुम्हाला x स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअरचं जे आउटपुट भेटलं आहे त्याच्यातून काय करायचं पुन्हा -2 करायचं. ओके, याचा पॉवर करायचा. ओके, समजलं का सर्वांना. सेम इथे जे प्रोसेस केलेली आहे मी याचा स्क्वेअर केला आणि -2 केला. समजलं काय, म्हणजे काय म्हणायचं आहे मला, जर तुम्हाला x प्लस 1/x स्क्वेअर इज इक्वल टू n दिलेला असेल तर काय करायचा, x चा स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअरचा जो फायनल रिझल्ट राहतो तो काय राहतो n स्क्वेअर -2. ओके, जर तुम्हाला x चा पॉवर 4 प्लस 1/x चा पॉवर जर 4 विचारला तर काय राहतो, इथे जे मी व्हॅल्यू काढले त्याचा स्क्वेअर करायचा -2 करायचा. ओके, तर काही एक्झाम्पल घेऊन मी काय करतो तुमचे याचे कॉन्सेप्ट क्लिअर करतो. ओके, तर मित्रांनो बघा कसा प्रॉब्लेम आहे. x प्लस 1/x इज इक्वल टू 5 दिलेला आहे आणि फाइंड आउट दिलेला आहे तुम्हाला x स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअर. तर तुम्हाला मी रिझल्ट डायरेक्ट सांगितलाय कसा प्रकारे होतो, पण तुम्हाला जर एक्सप्लेनेशन पाहिजे असेल तर एक्सप्लेन करू. जर बोथ साइडला मी जर वर्गमूळ म्हणजे स्क्वेअर केला तर काय होईल, समजा इथे तुम्हाला जर रिझल्ट माहित नसेल किंवा x स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअर इज इक्वल टू n स्क्वेअर -2 होतो. जर रिझल्ट माहित नसेल तर काय करायचं, आपल्याला a प्लस b चा जो पॉवर 2 राहतो याचा फॉर्म्युला माहित आहे ना. हो, तर काय करायचा, बोथ साइड काय करायचं, दोन्ही साइडला वर्ग करायचा म्हणजे पॉवर 2 घ्यायचा. ओके, जर याला तुम्ही सिम्प्लिफाय केलं तर काय होतो x स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअर प्लस काय होतो 2 टाइम्स x इंटू 1/x. 5 चा स्क्वेअर किती होतो 25 होतो. ओके, मला सांगा हा x कॅन्सल होईल ना. हो, तर काय राहील x स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअर इज इक्वल टू काय होतो, हा जो 2 राहील हा काय होईल राईट हँड साइडला जाईल, बरोबर आहे. 25 - 2, तर फायनल आन्सर काय निघेल माझं 23 निघाला. ओके, समजलं का काय केलं मी. तसं तर हा रिझल्ट तुम्हाला काय पाहिजे, माहीतच पाहिजे. जर माहीत नसेल तर काय करायचं, दोन्ही साइडला काय करायचं वर्ग घ्यायचा, पॉवर 2 घ्यायचा. ओके, आणि त्याला काय करायचं सिम्प्लिफाय करायचं, a प्लस b चा पॉवर 2 हा फॉर्म्युला लावायचा. काय होतो x स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअर प्लस 2 इंटू x इंटू 1/x इज इक्वल टू काय होतो 25 होतो. जर तुम्ही याला सिम्प्लिफाय केलं तर काय होतो, हा 2 राईट हँड साइडला जाईल, काय होईल 25 - 2 23 होईल. आणि सपोज आता इथे काय काढली आहे मी सांगा, इथे कशाची व्हॅल्यू काढली आहे मी, आता मी इथे व्हॅल्यू काढलेली आहे इथे x स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअर ची व्हॅल्यू काढली 23.
आता मला जर इथे सपोज फाइंड आउट करायला सांगितलं x चा पॉवर 4 प्लस 1 बाय x चा पॉवर 4. ओके, काय म्हटलं मी तुम्हाला, जर म्हटलं इथे की इथे x चा पॉवर 4 प्लस 1 बाय x चा पॉवर 4 जर इथे म्हटलं तर काय करायचं इथे, जसं इथे प्रोसेस फॉलो केली मी, काय केलं दोन्ही साइडला स्क्वेअर केला. जर तुम्ही इथे दोन्ही साइडला जर स्क्वेअर केला तर काय होईल बघा. पुन्हा हे तर फायनल आन्सर कशाचं निघालं, एक्स स्क्वेअर प्लस जे 1 बाय एक्स स्क्वेअर होता आणि याचा आन्सर किती निघाला 23 निघाला. ओके, हे सांगितलं मी तुम्हाला इथे. नंतर काय होईल, जर तुम्हाला सपोज x चा पॉवर 4 प्लस 1 बाय x चा पॉवर 4 जर विचारला तर काय कसं सॉल्व्ह करायचं मला सांगा. तुमच्याकडे x स्क्वेअर प्लस 1 बाय x स्क्वेअर हे दिलेलंच आहे, किती आलं 23 आलं. सपोज इथे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे आणि ही व्हॅल्यू दिलेली आहे 23. तर काय करायचं, दोन्ही साइडला वर्ग करायचा. कशाचा वर्ग केला, पॉवर 2 करायचा. मला सांगा इथे जर a प्लस b चा फॉर्म्युला लावला तर काय होईल, x स्क्वेअर प्लस 2 टाइम्स x स्क्वेअर इंटू 1 बाय x स्क्वेअर प्लस 1 बाय x चा पॉवर, सॉरी इथे x स्क्वेअर आहे, इथे x चा पॉवर 4 होईल. ओके, इथे x चा पॉवर 4 होईल. ओके, आणि 23 चा स्क्वेअर किती राहतो 529 राहतो. हो राहतो, बरोबर आहे. नंतर काय होईल सांगा मला, हा x स्क्वेअर काय होईल कॅन्सल होईल. का नंतर काय राहील x चा पॉवर 4 प्लस 1 बाय x चा पॉवर 4. इथे काय राहील 529 मायनस काय राहील इथे हे 2 जो आहे तो राईट हँड साइडला आहे, नेला तर काय होतो मायनस होतो. इथे काय होईल मग फायनल आन्सर 527. तर बघा मित्रांनो, जर x चा पॉवर 4 प्लस x चा पॉवर 5 जर काढायचा असेल तर जस्ट काय करायचं, याचा स्क्वेअर करायचा आणि त्याच्यातून -2 करायचा. समजलं. जर तुम्हाला x प्लस 1 बाय x हा 5 दिलेला असेल तर काय करायचं, 5 चा स्क्वेअर करायचा, त्याच्यातून -2 करायचे. ओके, सिम्पली काय करायचं, सपोज इथे मी तुम्हाला सांगतो, जर x प्लस 1 बाय x इज इक्वल टू 5 आहे, एवढं तामझाम न करता काय करायचं, डायरेक्ट आन्सर काढायचं. विचारलं असेल x स्क्वेअर प्लस 1 बाय x स्क्वेअर तर काय करायचं, 5 चा स्क्वेअर करायचा आणि -2 करायचे. किती राहतं 25 मध्ये 2 गेले 23. जर x चा पॉवर 4 प्लस 1 बाय x चा पॉवर 4 विचारला तर काय करायचं, काही नाही करायचं. हा 23 जो आलेला आहे आपला आन्सर, याचा काय करायचा, याचा पण स्क्वेअर करायचा. किती होतो 529 आणि -2 करायचा तर किती होतो 527. बघा मित्रांनो, अशा प्रकारे काय केलं मी तुम्हाला, हे जे 2 पॅटर्न आहे हे खूप महत्त्वाचे पॅटर्न आहे आणि मोस्ट रिपीटेड पॅटर्न आहे. तुम्हाला ज्यांनी एनटीपीसीचा एक्झाम दिलेला असेल 1-2 शीट मध्ये नक्की सुधारलं असेल. ओके, समजलं काय केलं मी, हे 2 पॅटर्न सांगितले तुम्हाला. ओके, तर मित्रांनो हे अशा प्रकारे हा एक पॅटर्न आहे. तर मित्रांनो बघा, अजून एक एक्झाम्पल घेऊन मी तुम्हाला त्यांचे कॉन्सेप्ट क्लिअर करतो. ओके, तर इथे एक्झाम्पल काय दिलं आहे तुम्हाला, x प्लस 1 बाय x इज इक्वल टू काय दिलेलं आहे तुम्हाला 4 दिलेला आहे आणि तुम्हाला फाइंड आउट जर करायला सांगितलं x स्क्वेअर प्लस 1 बाय x स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट आणि x चा पॉवर डिवाइड बाय 1 अपॉन x चा पॉवर 4 जर तुम्हाला विचारलं तर कसं फाइंड आउट करायचं. आता इथे फॉर्म्युला लावायची गरज नाही, मी तुम्हाला सांगितलं डायरेक्ट कॉन्सेप्ट. जर तुम्हाला x स्क्वेअर प्लस 1 बाय x चा स्क्वेअर विचारला तर काय करायचं, डायरेक्ट जो 4 आहे त्याचा काय करायचा स्क्वेअर करायचा आणि त्याच्यातून काय करायचे -2 करायचे. म्हणजे काय होईल 16 मधून 2 गेले काय राहील -2 14. ओके, समजलं का सर्वांना. आणि आलेला पण एक्झाम्पल आहे. ओके, नेक्स्ट तुम्हाला काय विचारलं आहे, x चा पॉवर 4 डिवाइड बाय 1 प्लस 1 डिवाइड बाय x चा पॉवर 4 विचारला आहे तर काय करायचं, फॉर्म्युला लावायचा का नाही, डायरेक्ट काय करायचं, इथे जो तुम्हाला आउटपुट भेटलाय 14 याचा काय करायचा स्क्वेअर करायचा आणि -2 करायचा. काय होईल 14 चा स्क्वेअर किती होतो 196 -2 तर किती होईल 194. तर बघा मित्रांनो, जर तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर असेल ह्या फॉर्म्युल्याचे तर विदिन अ सेकंड तुमचा आन्सर निघतो. आणि हा एक्झाम्पल आलेला आहे पेपर मध्ये. बघा, तुम्हाला x प्लस 1 बाय x इज इक्वल टू 4 दिलेला होता आणि x स्क्वेअर प्लस 1 बाय x स्क्वेअर फाइंड आउट करायला सांगितलं आणि नंतर x चा पॉवर 4 प्लस 1 बाय x चा पॉवर 4 हे पण फाइंड आउट करायला सांगितलंय. तर काय करायचं,
जर x चा पॉवर 2 प्लस 1/x चा पॉवर 2 जर विचारलं असेल तर काय करायचं, दिलेली जी व्हॅल्यू आहे त्याचा स्क्वेअर करायचा आणि -2 करायचा. तर काय होईल, 4 चा स्क्वेअर काय होतो 16 -2 काय होतो 14. नंतर तुम्हाला विचारला x चा पॉवर 4 प्लस 1/x चा पॉवर 4. तुम्ही इथे ऑलरेडी x चा पॉवर 2 प्लस 1/x चा पॉवर 2 ची व्हॅल्यू किती काढली आहे, 14 काढली आहे ना. जर तुम्हाला पॉवर 4 काढायचा असेल तर काय करायचं, हे 14 जी व्हॅल्यू आहे आलेली आहे आपल्याला त्याचा स्क्वेअर करायचा आणि पुन्हा -2 करायचा. तर काय होईल 196 -2 काय होईल 194. तर समजलं का सर्वांना मित्रो. आज आपण जे हे पॅटर्न घेतलेला आहे हा खूप महत्त्वाचा पॅटर्न आहे. काय करायचं मित्रांनो, जर लेक्चर बघितल्यावर काय करायचं, स्वतःहून एखादी व्हॅल्यू घ्यायची आणि स्वतः इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करायचा. ओके मित्रांनो. तर काय करू मित्रांनो, इथे एक पॅटर्न आपण म्हणजे संपू आणि नेक्स्ट जे लेक्चर आहे नेक्स्ट लेक्चरला मी तुम्हाला x - 1/x चा हा जो पॅटर्न आहे याच्याबद्दल सांगणार आहे. ओके. तर मित्रांनो इथे काय करू आपण, जे आपलं लेक्चर आहे ते स्टॉप करू. जर तुम्हाला जर लेक्चर आवडलं असेल तर काय करायचं मित्रांनो, इव्हॉल्व करिअर अकॅडमीला लाईक करायचं, शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायचं. आणि होत असेल तर काय करायचं, जो व्हिडिओ आहे आपला तो शेअर करायचा. ओके. थँक्यू.